आपण पाहत आहात तेज किसान न्यूज, प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क। विमलताईंनी केज नगरपंचायत केली, नमिताताईंनी केज नगरपंचायत केली। केज नगरपंचायत ही पूर्वी म्हणजे 2010 पूर्वी ग्रामपंचायत होती। वाढती लोकसंख्या आणि शहराला येणारे शहरीकरण लक्षात घेता केज ग्रामपंचायतीची नगरपंचायत व्हावी यासाठी स्वर्गीय आमदार डॉ. सौ विमलताई मुदंडा यांनी पाठपुरावा करून ग्रामपंचायतीची नगरपंचायत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे। विशेष म्हणजे 2008 साली ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली होती, तरी देखील अवघ्या 2 वर्षात नगरपंचायत करून विमलताईंनी केजवासियांना अनोखी भेट दिलेली होती। त्यांच्या कामाचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न त्यांच्या स्नुषा आमदार नमिताताई मुदंडा यांनी चालवला आहे। सासूबाईंच्या पावलावर पाऊल टाकत सासूबाईंनी नगरपंचायत केली, तर आता सुनबाई नगर परिषद करत आहेत। त्या संदर्भातील जाहीर प्रकटन हे राज्य सरकारच्या शासनाचे उपसचिव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसिद्ध केले आहे। साधारणतः वर्षभरात केज नगरपंचायतची नगर परिषद झालेली आपणास पाहावयास मिळणार आहे। केज विधानसभा मतदारसंघात गेल्या 35 वर्षापासून निर्विवादपणे मुदंडा कुटुंबियांचे वर्चस्व आहे। अपवाद 2012 ते 2014 व 2014 ते 2019 वगळता सातत्याने मुदंडा कुटुंबियांचा प्रभाव राहिलेला आहे। जनसामान्यांच्या प्रश्नाला धावून येणारे आणि ते प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणारे हे कुटुंबीय आहे। बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे केज विधानसभा मतदारसंघात व विशेषतः अंबेजोगाई शहरात व तालुक्यात सुरू आहेत। अंबेजोगाई शहरातील एकही गल्ली व सर्व महत्त्वाचे रस्ते सिमेंट काँक्रीटने मजबूत केले आहेत। जवळपास 2 ते 2.5 हजार कोटीचे विकास कामे करण्याचे श्रेय आमदार नमिताताई मुदंडा यांना जाते। त्यासोबतच इतरही विकास कामे त्यांच्या नावावर सुरू आहेत। 250 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना अंबेजोगाई शहरात राबवली जाते। शहरातील सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे ही प्रामुख्याने आकर्षक केली जात आहेत। केज नगरपंचायत करण्याचे काम स्वर्गीय आमदार डॉ. सौ विमलताई मुदंडा यांनी सन 2010 साली केले। तेव्हापासून नगरपंचायत अस्तित्वात आली। आता 15 वर्षांनंतर नगरपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत होणार आहे। या संदर्भातील जाहीर प्रकटन राज्यपालांच्या आदेशाने पारित झाले आहे। त्या संबंधीची प्रक्रिया येत्या 6 महिन्यात पार पडेल। यावरील आक्षेप हरकती त्यानंतर अधिसूचना प्रसिद्ध होईल आणि त्याच दरम्यान नगर परिषदेची घोषणा होईल। परंतु तत्पूर्वीची पाठपुराव्याची कार्यवाही आमदार नमिताताई मुदंडा यांनी सातत्याने केली आहे आणि त्यांच्या पाठपुराव्याचा परिपाक म्हणून नगरपंचायतचे रूपांतर नगर परिषदेत येत्या काळात होणार आहे। दर्जाची नगर परिषदे अस्तित्वात येणार असून त्यासाठी स्वतंत्र असा निधी, कार्यालय शिवाय वेगवेगळ्या विकासासाठी भरीव निधी राज्याच्या नगर विकास विभागाकडून दिला जातो। शिवाय आता ज्या सेवा सुविधा नगरपंचायतच्या माध्यमातून मिळत आहेत त्यापेक्षा अधिकच्या सेवा सुविधा या नगर परिषद झाल्यानंतर मिळत असतात। आमदार नमिताताई मुदंडा यांनी केलेला पाठपुरावा हा केज नगर परिषदेसाठी महत्त्वाचा ठरला आहे। आमदार नमिताताई मुदंडा यांचे केज शहर वासियांकडून आभार व्यक्त केले जात आहेत। केज किसान न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।